कविता आणि चारोळ्या आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, नागेश बोंतेवाड यांचं MA मराठीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते सध्या छत्रपती संभाजीनगर येथील महाविद्यालयात सहप्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. वाचन, लिखाण, विशेषतः चारोळी लेखन, काव्यलेखन, चारोळी जुगलबंदी हे त्यांचे आवडीचे प्रांत. आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे शोध निबंध प्रकाशित झाले आहेत. काही प्रातिनिधिक काव्यसंग्रहांमधून त्यांच्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत आणि त्यांचा प्रथम काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. तशा तर त्यांच्या कविता अनेक बुक मधून सुद्धा प्रकाशित झालेल्या आहेत. चारोळी हा प्रकार त्यांचा जास्त जवळचा. चारोळी सम्राट, चारोळी प्रेमी असे अनेक ऑनलाईन कार्यक्रमातील पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. तर आज आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या साहित्याविषयी जाणून घेऊया. नागेश बोंतेवाड सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. आपण चारोळ्या कविता करता आणि आता तर तुमचा एक कविता संग्रह सुद्धा प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. तर तुमच्या लेखनाची सुरुवात कशी आणि कधी झाली, काय सांगाल? प्रत्येकाच्या लेखनाची जी सुरुवात आहे ते कोणाला कोणकोणत्या प्रेरणा असतात, पण माझ्या लेखनाची सुरुवात माझ्या आजारपणातून झालेली आहे. म्हणजे आजारपणच तुमचं प्रेरणा आहे? हो हो, निश्चित मॅडम, निश्चित. कारण जेव्हा मी आजारी पडलो होतो सायटिका या आजाराने, तर मला 3 महिन्याचं बेड रेस्ट सांगितलं. तर त्यावेळेस मला असं वाटलं की आता आपण या आजारातून बरे होणार का नाही. आणि त्या आजारात असतानाच आता मी प्राध्यापक असल्यामुळे वाचन माझं चालूच होतं, पण वाचता वाचता वाचन करता करता सहज मला वाटलं की आता आपण काहीतरी लिहिलं पाहिजे. कारण हे आजार जे आहे हे आजार आपला पिच्छा सोडणार नाही, तर ह्याच्यापासून जर दूर जायचं असेल तर आपण काहीतरी लेखन केलं पाहिजे. मग हळूहळू विचार सुचायला लागले. कधी कधी वाटत होतं की या आजारातून बरे होऊ की आपलं काय होईल, आपल्या लेकरा बाळांचं काय होईल, हे मला एकदम चिंताग्रस्त झालो होतो. पण त्यातून ठाणे येथील माझी लेखणी साहित्य मंच चालवतात, त्या साहित्य मंचवर मी आधी जॉईन झालेलो होतो. त्यावेळी त्या साहित्य मंचवर चारोळी लेखन स्पर्धा झाली. त्यातला विषय मला भावला आणि त्या विषयावर मी चारोळी लिहिलो आणि त्या चारोळीला पहिला क्रमांक मिळाला. मग तिथून माझ्या लेखनाची सुरुवात झाली. ती चारोळी आपल्या श्रोत्यांसाठी? हो, निश्चित मॅडम. ती चारोळी मी ऐकवतो. आजवर जे घडले सारे विसरून जाऊ, आजवर जे घडले सारे विसरून जाऊ, प्रेमाने एकत्र येऊन प्रेमाचीच गीत गाऊ. ही माझी पहिली चारोळी होती. तुमची पहिली कविता तुम्ही लिहिलीत त्यावेळची परिस्थिती किंवा भावना काय होती? मी जेव्हा पहिली कविता लिहिलो त्यावेळेची माझी परिस्थिती म्हणजे मी आजारपणातच होतो. मग त्यावेळेस मी जेव्हा विचार करत होतो की हे आजारपणाचं दुःख हे कधी कळते आपल्याला, जेव्हा आपण अंथरुणावर पडतो. पण सतत चिंताग्रस्त होऊन जातो आणि एवढं दुःख वाटते की ते दुःख मग कसं टाळायचं. तर मी हे दुःख टाळण्यासाठी मी कवितेचा आधार घेतला आणि ते कविता लिहित असताना सहज माझ्या नजरेसमोर विचार आला की हे दुःख कसं आहे. जेव्हा आपण पाहतो की तथागत गौतम बुद्धांनी हे दुःख शोधण्यासाठी बाहेर गेले होते, म्हणजे त्यांच्याकडे सर्व काय होतं पण ते दुःख शोधण्यासाठी बाहेर पडले, तेव्हा त्यांना जे दुःख अनुभवायला मिळालं. म्हणलं आपलं तर दुःख लहान आहे, आपलं खूप मोठं दुःख नाहीये, तर त्या दुःखातून आपल्याला बाहेर पडायचंय. तर मी ह्या कवितेचा आधार घेतला. कविता श्रोत्यांसाठी ऐकवा ना. माझी एक कविता आहे जे आजपर्यंत आपण पाहतो आईवर खूप कविता लिहिल्या जातात, पण जो शेतामध्ये राबणारा बाप असतो त्याच्यावरती कविता आपल्याला खूप कमी भेटतात. तर त्यातलीच मी एक कविता माझी स्वतःची लिहिलेली, अणवानी माझा बाप, ही कविता तुम्हाला मी ऐकवतो. रोज राबतो शेतात अणवानी माझा बाप, रोज राबतो शेतात अणवानी माझा बाप, देत नाही रे कोणाला आयुष्यात कधी ताप, देत नाही रे कोणाला आयुष्यात कधी ताप, राबून शेतात आले हातावर फोड, राबून शेतात आले हातावर फोड, राबणाऱ्या रे बापाला मिळणार नाही गोड, राबणाऱ्या रे बापाला मिळणार नाही गोड, काम करता करता बाप माझा झोपी गेला, काम करता करता बाप माझा झोपी गेला,
त्याच्या नशिबात आज सुख दुःखास वे आला, त्याच्या नशिबात आज सुख दुःखास वे आला. पीक डोलत शेतात बाप आनंदित झाला, पीक डोलात शेतात बाप आनंदित झाला. अवकाळी पावसाने दुःख घेऊनच आला, अवकाळी पावसाने दुःख घेऊनच आला. अचानक पावसाने असा कहरच केला, अचानक पावसाने असा कहरच केला. पीक पाहून शेतात बाप खचूनच गेला, पीक पाहून शेतात बाप खचूनच गेला. क्षणोक्षणी होते दुःख कसे सांगावे तुम्हाला, क्षणोक्षणी होते दुःख कसे सांगावे तुम्हाला. कळणार नाही कधी दुःख बापाचे जगाला, कळणार नाही कधी दुःख बापाचे जगाला. इथे नाही कोणी वाली शेत बापाला सांगते, इथं नाही कोणी वाली शेत बापाला सांगते. सदोदित आई माझी दुःख झाडाला टांगते, सदोदित आई माझी दुःख झाडाला टांगते. तुमच्या कविता लिहिण्याचा प्रकार कसा असतो? तुम्ही कुठल्या विषयावाला धरून कविता लिहिता, असं काही आहे का? हा, तर मी शेतकरी कुटुंबातून आलेला आहे आणि शेतीचं जीवन मी जवळून पाहिलेलं आहे आणि शेती मातीमध्ये राबलेलं असल्यामुळे शेतकऱ्याचं काय दुःख असते आणि खरंच त्याला कोणी जाणून घेते का, मग आपण ते दुःख जगापुढे नेलं पाहिजे यासाठी मी शेतकऱ्यांच्या जीवनावरती, शेतीवरती, मातीवरती, निसर्गावरती हे मी कविता लिहित असतो. तुमची निसर्गावरती एखादी कविता असेल तर हो, निश्चित ऐकायला आवडेल. निसर्गावर आता आज आपण पाहतोय की वृक्ष संवर्धन आज खूप गरजेचं झालेलं आहे, कारण आता आज आपण पाहतोय हे काळ बदलत चाललेला आहे. आता आपल्याला कोणत्याही ऋतूमध्ये कोणताही ऋतू आपल्याला आलेला दिसतोय, जसं की आपण उन्हाळ्यात पाऊस पडताना दिसतो. हे का होत असेल, म्हणजे ह्याच्या पाठीमागे अनेक कारणं आहेत. जसं आपण पाहतो की आज सिमेंटचे जंगल अवतीभोवती आपल्या उभा राहिलेले आहेत, बरोबर आहे. तर त्या सिमेंटच्या जंगलावरती मग त्याच्यावर उपाय काय? आता आज आपण एवढं तर नुकतंच आपण काय झालेलं आहे, वटपौर्णिमा झालेली आहे, तर त्याच्यावरती मी एक कविता लिहिलो आहे. म्हणजे वडाचे मनोगत ह्या कवितेतून मी मांडलेलं आहे. वड म्हणाले बाईला, बाई एक झाड लाव, वड म्हणाले बाईला, बाई एक झाड लाव. पर्यावरणाची रक्षा करण्यास आता धाव, पर्यावरणाची रक्षा करण्यास आता धाव. दोरा बांधून वडाला कसे आयुष्य वाढेल, दोरा बांधून वडाला कसे आयुष्य वाढेल. दोरा बांधता बांधता जीव वडाचे काढेल, दोरा बांधता बांधता जीव वडाचे काढेल. वटपौर्णिमेला सखी दरवर्षी लाव झाड, वटपौर्णिमेला सखी दरवर्षी लाव झाड. तुझा करेल नवरा जगताना रोज लाड, तुझा करेल नवरा जगताना रोज लाड. फांदी वडाचे तोडून कुठे आनंद मिळेल, फांदी वडाचे तोडून कुठे आनंद मिळेल. झाड वडाचे लावता प्रदूषण दूर पळेल, झाड वडाचे लावता प्रदूषण दूर पळेल. वटपौर्णिमेला बाई फिरू नको गोल गोल, वटपौर्णिमेला बाई फिरू नको गोल गोल. झाडे लावून जपावे निसर्गाला अनमोल, झाडे लावून जपावे निसर्गाला अनमोल. तुम्ही कविता लिहिता आणि आता आपण सुरुवातीलाच आपण असं बोललो की तुम्ही चारोळी हा प्रकार तुम्हाला जास्त भावतो, तर चारोळी या प्रकाराबद्दल काय सांगाल? चारोळी म्हणजे नक्की काय असतं? हा, चारोळी म्हणजे 4 ओळीचे छोटे काव्य असते. त्यामध्ये आशय, अर्थपूर्णता, नाद, लय हे या चारोळीमधून येत असते. हा, चारोळी लिहित असताना आपल्याला जाणवते की 4 ओळीमधून भावगर्भ आशय त्या 4 ओळीतून आपल्याला पाहायला मिळते. तर मी जेव्हा पहिली चारोळी लिहिलो तर त्यावेळेस मला म्हणजे त्यातून एवढे सुंदर अर्थ अभिप्रेत झाला. त्याच्यानंतर पुढे जेव्हा मी चारोळी लिहिलो ते प्रेयसीवर लिहिलो. मग ते लिहित असताना मी काय म्हणतो पहा. चेहरा तुझा सुंदर मनात माझ्या भरले, चेहरा तुझा सुंदर मनात माझ्या भरले. मनास वाटले आता दुःख आपले सरले, मनास वाटले आता
दुःख आपले सरले. म्हणजे ह्या चारोळीतून एकदम आशयबद्ध सहज सुचते. आता आपण पाहतो आता जे आजकालची जी परिस्थिती आहे तरुणांची, की आता खूप काही मेहनत त्यांना करावं लागते. तर हे काय करावं लागते, स्वतःला झिजावं लागते. इतरावर विश्वास ठेवून चालत नाही, तर स्वतःचं विश्व आपण स्वतःच निर्माण करावं लागते. यावरती मी तुम्हाला एक चारोळी ऐकवतो. झिजता झिजता स्वतःला आपणच आपल्याला सावरावे. झिजता झिजता स्वतःला आपणच आपल्याला सावरावे. जीवन जगत असताना नेहमी आपल्याच लोकांना घाबरावे. जीवन जगत असताना नेहमी आपल्याच लोकांना घाबरावे. कारण आपण पाहतो आजकाल धोका कोणाकडून नाही, आपल्याच लोकांकडून आहे. म्हणून ही चारोळीमधून माझा हा विषय प्रतिपादित केलेला आहे. आता हे पर्यावरणावर एक चारोळी आहे. म्हणजे पर्यावरणाचं आपण जतन केलं पाहिजे. सदा सर्वांनी मिळून पर्यावरण जतन करावे. सदा सर्वांनी मिळून पर्यावरण जतन करावे. झाडे लावून भूतलावर जीवनात सप्तरंग भरावे. झाडे लावून भूतलावर जीवनात सप्तरंग भरावे. आणि असंच आणखी एक तुम्हाला प्रेयसीवर सखीवर ही चारोळी ऐकवतो. छोटीशी चारोळी आहे, पण त्यातला अर्थ तुम्ही पहा. थांब जरा सखी करू नको घाई. थांब जरा सखी करू नको घाई. नुकसान होता रागवते आई. नुकसान होता रागवते आई. कविता किंवा चारोळी लिहिण्यासाठी काही विशेष तयारी करावी लागते असं वाटतं का? हो, निश्चित. काय होते, कविता किंवा चारोळी लिहित असताना काही जणांना जन्मजात प्रतिभा लाभलेली असते, तर काही जणांना कविता लिहित असताना तर आपल्याला वाचनाचा आधार घ्यावा लागतो. विविध विषयावरचं वाचन आपण जेव्हा करतो, वाचन केलं की आपल्याला सुचायला लागतं, विविध विषयावर सुचायला लागतं. कारण आपण वाचनाबरोबरच चिंतन मनन करत असतो आणि त्या चिंतनातूनच एखादा विषय आपल्या सहज पुढे येत असतो. मग ह्यातूनच आपल्याला आता ज्या पद्धतीने आपण पाहतो, बहिणाबाई चौधरी आहेत, त्यांना जन्मजात प्रतिभा लाभलेली होते. कारण त्यांनी कुठल्या शाळेत शिकायला गेलेले नव्हते. त्या काय वाचले, निसर्ग वाचले, माणसं वाचले, त्यातील दुःख त्यांनी पाहिलं आणि त्याच्यावर त्यांनी सहज स्फूर्तपणे आपण पाहतो आजही त्यांच्या वेगवेगळ्या कवितेचा आपण आधार घेत असतो. जसं की अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मी येते भाकर. म्हणजे हे त्यांच्या कवितेचा आपण सहज आधार घेतो, कारण ते कुठल्या शाळेत गेलेले नव्हते. आणि जेव्हा आता माझ्यासारखा जेव्हा कवी लिहितो तेव्हा मी वाचनाने हे सहज साध्य केले. अपाट वाचनाने सहज साध्य होते प्रतिभा. त्या पद्धतीने आपल्याला हे साध्य करता येते. हे लिहिण्यासाठी आत्ताच तुम्ही सांगितलं की वाचनाची खूप गरज हो, असते, अत्यंत आवश्यक. तर आपण सुद्धा बऱ्याच कवींच्या कविता वाचल्या असतील. आपल्याला आवडता कवी कोणता? मला आवडता माझा कवी कुसुमाग्रज. जेव्हा त्यांची कविता आम्हाला 4थीच्या अभ्यासक्रमात होती तेव्हापासून मला त्यांच्या कविता खूप आवडतात. कारण ते मानवतेवर, माणसांवर, विविध संकटांवर ते कविता लिहितात. आपण त्यांची एक कविता पावसाळा सुरू झाली की कणा ही कविता आपल्याला प्रत्येक ठिकाणी वाचायला मिळतेच. कसं म्हणजे सुरुवात ज्या कवितेची कसं आहे, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी. म्हणजे हे पावसाळ्याचं चित्रण. मग त्यातून त्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे, गंगामाई आली होती गेली घरट्यात राहून, हे जेव्हा आपल्याला म्हणजे ते पाहतो आपण, म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीचं वर्णन तिथं येताना दिसते. अशा पद्धतीनं मी जे 4थीमध्ये पहिल्यांदा त्यांची कविता वाचलं आणि जे लयबद्ध पद्धतीने म्हटलं, त्या कवितेचे तुम्हाला एक 4 ओळी ऐकवतो. त्या कवितेचं शीर्षक आहे सागर. आवडतो मज अफाट सागर, अथंग पाणी निळे, निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे. ही कविता निसर्गावर आधारित आहे आणि ते वाचता क्षणीच माझ्या मनाला एवढं भावलं. म्हणजे ह्या निसर्गाचं चित्रण, म्हणजे सायंकाळची संध्या, म्हणजे हे वाहणारा समुद्र, हे खूप छान वाटलं मला. आणि हे तिथूनच मी या कवितेच्या प्रांताकडे वळलो, कविता वाचनाकडे वळलो. सर, आपल्या कवितांमध्ये वेगळे वेगळे विषय तुम्ही घेता. तर तुम्ही आता मला म्हणालात की तुमच्या काही कविता शेतीमातीवर आधारित आहेत.
तर शेतीमातीशीच जोडलेला असा ऊस कामगार एक वर्ग आहे. तर तुम्ही त्या विषयावर काही एखादी कविता लिहिलेली आहे का? तांडा चालला चालला शेतकरी कामगारांच्या जीवनावर आधारित कविता आहे. हं. ती कविता म्हणजे तुम्हालाही आवडेल, हं. श्रोत्यांनाही आवडेल निश्चितच. कामाच्या शोधात. तांडा चालला चालला बघा कामाच्या शोधात, तांडा चालला चालला बघा कामाच्या शोधात, सारे गबाळ बांधून ऊस तोडणी कामात, सारे गबाळ बांधून ऊस तोडणी कामात, नाही भरोसा कामाचा कुठे मिळणार काम, नाही भरोसा कामाचा कुठे मिळणार काम, कसे जगावे जीवन हाती नसताना दाम, कसे जगावे जीवन हाती नसताना दाम, आहे हातावर पोट कसे पोसावे मुलांना, आहे हातावर पोट कसे पोसावे मुलांना, रोज राहून उपाशी ताज ठेवावे फुलांना, रोज राहून उपाशी ताज ठेवावे फुलांना, हाल पाहून मुलांचे जीव तिळ तिळ तुटे, हाल पाहून मुलांचे जीव तिळ तिळ तुटे, रोज भाकर शोधता गाव मागे मागे सुटे, रोज भाकर शोधता गाव मागे मागे सुटे, नाही लागणार जीव दूर जाता माझे गाव, नाही लागणार जीव दूर जाता माझे गाव, काय करू जगताना गाव दूर जातो राव, काय करू जगताना गाव दूर जातो राव, सांगा सांगा दादा भाऊ मुलं बाळ कुठे नेऊ, सांगा सांगा दादा भाऊ मुलं बाळ कुठे नेऊ, भूक लागत मुलांना खाऊ त्यांना काय देऊ, भूक लागत मुलांना खाऊ त्यांना काय देऊ, दुःख सांगावे कोणास कुठे तक्रार करावे, कोण देणार आधार काय असेच मरावे, कोण देणार आधार काय असेच मरावे. शेवटचं कडवं आहे आणि हे कडवं त्यांच्या जीवनाची जी हालचाल आहे त्यांचे कोण त्यांच्याकडे लक्ष देते यावर ते चित्रित करणार आहे. अशी कशी लोकशाही कोणी नाही इथे वाली, अशी कशी लोकशाही कोणी नाही इथे वाली, नाव नोंदून घेईना गाव रखाणारे खाली, नाव नोंदून घेईना गाव रखाणारे खाली. म्हणजे हे कविता जे आहे ऍक्च्युअली जे ऊसतोड कामगार आहेत आपण पाहतो त्यांची निश्चित कुठेही नाही, आज इथं झालं तर पुढच्या गावाला ते पाळ टाकणार आणि तिकडे ते ऊसतोडीला जाणार. म्हणजे त्यांच्या मुलांचं जे काही म्हणजे भरण पोषण पालन पोषण आहे ते व्यवस्थित होताना दिसत नाही, कारण त्यांनी शाळा कुठं शिकायचं त्यांना काय त्यांचं कुठलंच ठिकाण नसते. अशा पद्धतीचे ह्या कवितेतून मी म्हणजे फक्त चित्र पाहून ही कविता मी लिहिलेली आहे. सर, आत्ताच तुम्ही ऊसतोड कामगारां प्रश्नावरतीच प्रकाश टाकणारी कविता तुम्ही ऐकवलीत. आता साधारण माणसाच्या जीवनाशी संबंधित असं काहीतरी विषय घेऊन तुम्ही काही कविता लिहिली आहे का? हो निश्चित मॅडम, आपण खूप छान मला म्हणजे हे जे प्रश्न विचारला की माणसाच्या जीवनावर, खरंच माणसाचं जीवन कसं एक रंगमंच आहे. प्रत्येक जणांना खूप दुःख असते पण त्याला सामोरे जात असताना लोकांच्या हसत हसतच जावं लागते. कसं चाललंय म्हणतर बरं चाललंयच म्हणावं लागते. आतून खूप दुःख असते पण तरी आपल्याला बरंच चाललंय म्हणावं लागते. तर यावरती माझी एक कविता आहे, जीवन एक रंगमंच. ती कविता तुम्हाला ऐकवतो आणि निश्चित प्रत्येक श्रोत्याला पण ते आवडेल कारण प्रत्येकाचं जीवन त्याच्यामध्ये चित्रित झालेलं आहे. मनातल्या मनात सारे दडपून चार चौघात बसावे लागते, मनातले मनात सारे दडपून चार चौघात बसावे लागते, कितीही दुःखी असले तरी चार चौघात हसावे लागते, कितीही दुःखी असले तरी चार चौघात हसावे लागते. मित्रांनो, जीवन एक रंगमंच आहे, प्रत्येकाला नाटक करावे लागते. मित्रांनो, जीवन एक रंगमंच आहे,
प्रत्येकाला नाटक करावे लागते. दुःख सारे अंतर्मनात लपवून मुखावर हास्य खुलवावे लागते. दुःख सारे अंतर्मनात लपवून मुखावर हास्य खुलवावे लागते. जीवनाच्या रंगमंचावर सर्वांना हसण्याचे नाटक करावे लागते. जीवनाच्या रंगमंचावर सर्वांना हसण्याचे नाटक करावे लागते. मनातला हल्लोकल्लोळ दडपून सुखी असल्याचे भासवावे लागते. मनातला हल्लोकल्लोळ लपवून सुखी असल्याचे भासवावे लागते. कोणी नाही कुणाचा या स्वार्थी जगात स्वतःच स्वतःला सिद्ध करावे लागते. कोणी नाही कुणाचा या स्वार्थी जगात स्वतःच स्वतःला सिद्ध करावे लागते. जीवनातले दुःख सारे दूर करून स्वतःच स्वतःला सावरावे लागते. जीवनातले दुःख सारे दूर करून स्वतःच स्वतःला सावरावे लागते. जीवनात सुख दुःखाला सोबत घेऊन जगताना संघर्ष करावेच लागते. जीवनात सुख दुःखाला सोबत घेऊन जगताना संघर्ष करावेच लागते. सुख दुःखाच्या सागरातून प्रत्येकाला नाटक करतच प्रवास करावे लागते. सुख दुःखाच्या सागरातून प्रत्येकाला नाटक करतच प्रवास करावे लागते. अशी ही माझी जीवन एक रंगमंच कविता आहे. खूप छान सर. आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या काही कविता आणि चारोळ्या आपल्या श्रोत्यांना ऐकवल्यात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. आपले मनापासून आभार. तुम्ही मला संधी दिलात. खूप खूप धन्यवाद. नागेश बोंतेवाड यांचा साहित्य प्रवास आणि त्यांच्या काही कविता आपण ऐकल्यात. आपले मनापासून आभार. तुम्ही मला संधी दिलात. खूप खूप धन्यवाद. नागेश बोंतेवाड यांचा साहित्य प्रवास आणि त्यांच्या काही कविता